सरकारच्या अथक प्रयत्नांनंतर देखील मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। सरकारने अध्यादेश जरांगेंच्या हाती सोपवला, पण त्यामध्ये सगळे सोयऱ्यांबाबतचा मुख्य मुद्द्याचा समावेश नसल्याने जरांगेंनी माघार घेणार नसल्याची घोषणा केली आहे। आज रात्री किंवा फार तर उद्या दुपारपर्यंत सरकारने याबाबतचा अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। अध्यादेश निघाला नाही तर उद्या ते आझाद मैदानात देखील जाणार आहेत। रात्रीपर्यंत सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश द्या। आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा। अध्यादेश मिळेपर्यंत माघार नाही, जरांगे ठाम। कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावर शनिवारी तोडगा निघणार। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकलं आणि मग सरकारची धावाधाव सुरू झाली। हजारो समर्थकांसह वाशीपर्यंत आलेल्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी सरकारनं शिष्टमंडळ धाडलं। शिष्टमंडळानं सरकारचा अध्यादेश जरांगेंकडे सुपूर्द केला। पण त्या अध्यादेशात आरक्षणातला कळीचा असणारा सगळे सोयऱ्यांचा मुद्दाच नसल्यानं जरांगेंनी आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली। रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अध्यादेश द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। त्याची नोंद मिळाली, त्याच्या घरगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे। त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे, त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही। पण तरीही माझं म्हणणं आहे, जर इतकं झालंय तर थोड्यात गुंतून कमवून ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या। तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो। आणि आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही। त्यासोबतच जरांगेंनी आणखी काही मागण्या सरकारकडे केल्या। त्यामध्ये सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश रात्रीपर्यंत द्या, कुणबी दाखले दिलेल्यांचा नावासह डेटा द्या, 100% आरक्षण मिळेपर्यंत 100% शिक्षण मोफत करा, आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, सरकारी भरती करायची झाल्यास मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा, शिंदे समितीची मुदत वर्षभर वाढवा, आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतचं पत्र द्या, कुणबी नोंद मिळालेल्यांच्या शपथपत्राच्या आधारावर इतरांना प्रमाणपत्र द्या, शपथपत्र मोफत द्या। आझाद मैदानाचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा। निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। मुंबईला जाण्याच्या आधीच आरक्षणाचा गुलाल उधळला जाईल असं सरकारकडूनही सांगण्यात येत होतं, पण सगळे सोयऱ्यांचा गुंता सुटला नसल्यानं जरांगे आझाद मैदानावर जाण्यावर ठाम आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं आतापर्यंत काय केलंय ते पाहूया। शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं मुदतवाढ देण्याचं मान्य केलं, शपथपत्र मोफत देण्याची मागणी सरकारनं मान्य केली, 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केली। शिंदे समिती ही रद्द करायची नाही। या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या, कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी काम करायचं। त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी। आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले। सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले। त्यांनी असं सांगितलंय, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगतात, हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या।
कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाड्या दिसतात. सगळे सोयऱ्यांची मागणी जरांगे पाटलांनी पहिल्यापासूनच लावून धरली आहे, पण तोच मुद्दा अध्यादेशात नसल्यानं आता पेच वाढलाय. जरांगे पाटील अध्यादेशाचा अभ्यास करून शनिवारी भूमिका जाहीर करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.